इन्स्टंट झाला ते सुपरचॅट मध्ये बघा. हे इन्सिडेंट सॉरी काय झाला मिलिंद भाऊ, एक मिनिट बघतो जरा. मिलिंद माझा भाऊ ग भाऊ भाऊ ग. दादा माझी सुपरचॅट रीड कर, इमोशनल आहे रे, 40 रुपयावाली आहे. ओके वाचतो. 40 रुपयात इमोशनल सुपरचॅट आलेली. सॉरी दादा, धर्मेंद्र सरचं झालं तुझे अरे हां नाही मिलिंद भाऊ मला कळलं. ॲक्च्युली फर्स्ट टाईम धर्मेंद्र सरांचं फेक न्यूज आली होती. तर त्याच्यानंतर ते सनी देओल वगैरे बोलले होते की ते आता ओके आहेत आणि स्टेबल आहेत आणि परिस्थिती सुधारते. आणि नंतर काही पोस्ट अशा आल्या की ओके झाल्या, पण त्या खोट्या पोस्ट असतात की आपल्याला इंस्टाग्राम तुम्हाला माहिती किती फेक आहे. सो ते सगळं वाटलं की आता होईल मे बी, पण अचानक असं कळलं की वारले ते. धर्मेंद्र सरांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो भाऊ, म्हणजे आजच्या तारखेला लोकांना माहीत नसेल धर्मेंद्र काय आहेत. एक वेळ होता की मुली त्यांच्यासाठी मरत होत्या, अक्षरशः मुलींनी त्यांच्यासाठी सुसाईड केलेलं आहे. इतकं त्यांच्यावर प्रेम होतं, त्यांना भेटण्यासाठी तरसल्या आहेत मुली. लग्न नाही केलं आहे मुलींनी, फक्त धर्मेंद्र सरां म्हणजे नाही भेटणं नाही काय, पण लग्न नाही केलं आहे, सिंगल राहिलेत त्यांच्यासाठी. उशाखाली त्यांचा फोटो घेऊन झोपायच्या का, तर जीवापाड प्रेम. इतके सुंदर होते ते आणि त्यांनी इतके सुंदर सुंदर मूवी दिलेले आहेत की मलाही त्यांचे खूप मूवीज आवडतात. म्हणजे मी खूप मूवीज पाहिलेत त्यांचे. माझी मामी जी आहे त्यांना तो खूप आवडतो. आता मला माहिती आहे धर्मेंद्र सरांचं जे झालं आहे त्याच्यानंतर मामी माझ्या आता पूर्णपणे टेन्शन आणि दुःखातच असणार आहेत. तर मी त्यांना कॉल करेन मे बी उद्या वगैरे विचारायला. पण ते दुःख वेगळं असतं. एखादा स्टार असतो ना गाईज, तो लाईफमध्ये आपल्या खूप काही शिकवून जातो आपल्याला. आपण मोटिवेशन घेतो, गोष्टी शिकवून जातो आणि ते कायम राहतं डोक्यात. तर खूप खूप चांगला ॲक्टर होते ते, पण ते त्यांची लाईफ जगले, खूप चांगली जगले. आणि ते ज्या वयात गेलेले सो त्या वयात मला असं वाटतं ते सर्व जगून झालेले. तर तुम्ही दुःख जास्त व्यक्त करण्यापेक्षा की ते मुक्त झाले असं आपण बोलू शकतो, किंवा त्यांना काय त्रास असेल काय आपल्याला माहिती नसतो. पण ह्या वयामध्ये जर त्यांना जास्त त्रास होत असेल तर तो माणूस जो मुक्त झाला आहे तर ते चांगली गोष्ट पण आहे. तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि त्यांच्या आठवणी मनात ठेवल्या पाहिजे. बाकी काय नाही, सुंदर आहे बाकी जग.